मनापासून मंचावर धन्यवाद उपस्थित साहेब. असलेले आणि यानंतर टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया या विकास कामांच्या पाठीशी उभे असणारं आपलं नेतृत्व माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांना. आदरणीय बावनकुळे साहेब, शिवेंद्रराजे भोसलेजी, आपले लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपडे, त्याचप्रमाणे बावनकुळे साहेबांनी मंचावर उपस्थित ज्या सर्वांची नावं घेतलेली आहेत अशी सर्व प्रमुख नेते मंडळी आणि त्याचप्रमाणे अधिकारीगण, बांधवांनो आणि बहिणींनो, आज महारेलद्वारा 7 उड्डाणपूल, 4 सबवे आणि 1 फ्लायओव्हरचं लोकार्पण झालेलं आहे. कृष्णाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे हा समोर दिसणारा उड्डाणपूल देखील त्यांनी बांधलेला आहे आणि त्याच्या खाली सौंदर्यीकरण उत्तम केलेलं आहे, लाईट उत्तम रीतीने लावलेले आहे आणि त्यांनी केलेली ही कामं अतिशय वेळेत पूर्ण केलेली आहे. याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी कृष्णाभाऊंना तर धन्यवाद देतोच, पण विशेष रूपाने महारेलचे मॅनेजिंग डायरेक्टर जयस्वाल साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनाही पण खूप खूप धन्यवाद देतो. मला अतिशय आनंद आहे की कृष्णाभाऊंनी पूर्व नागपूरचं पूर्ण चित्र बदलवलेलं आहे. मेयो हॉस्पिटल पासून सुरू होणारा हा रस्ता, या रस्त्याला 4 लेनिंग कॉन्क्रीट करण्याकरता सेंट्रल रोड फंडातून मी निधी उपलब्ध करून दिला 7 वर्षापूर्वी. परंतु या ठिकाणी ॲक्विजिशनची अनेक अडचणी होत्या, पण महाराष्ट्र सरकारने, देवेंद्रजींनी याकरता ॲक्विजिशन करण्याकरता पैसे दिले आणि आता या रस्त्याचं ॲक्विजिशनच्या पैशाचं वाटप सुरू आहे. त्यामुळे आता मेयो हॉस्पिटलपासून सुनील हॉटेलपर्यंत 4 लेनचा रस्ता होणार ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. तिथून पुढे आल्यानंतर या उड्डाणपुलापर्यंत रस्ता तयार झालेला आहे आणि या उड्डाणपुलावर उतरलो की डायरेक्ट पारडीच्या उड्डाणपुलावर चढल्यानंतर आपण डायरेक्ट भंडारा रोडकडे नागपूरच्या बाहेर जाणार आहे. म्हणजे एकीकडे राम झुल्याहून उतरलो की लगेच आपण सरळ निघून जाऊ आणि त्यामुळे नागपूरच्या एक हार्ट लाईन असा हा रस्ता विकसित होणार आहे. हा रस्ता करत असताना हा जो लोहा बाजार आहे, जिथे गंगाराम अग्रवालजी यांच्या ऑफिस आहे, त्याचं तिथे ती बिल्डिंग आहे, त्या सगळ्या बिल्डिंगचा देखील विकास करण्याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला आहे. त्याचं डिझाईन तयार झालेलं आहे आणि तिथल्या जुन्या लोकांना पुन्हा जागा देणार आहे आणि एक मोठा कॉम्प्लेक्स आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा पण निर्णय घेतलेला आहे. आज अजून आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या पोद्दारेश्वर राम मंदिरापासून तर प्रजापती नगर जे पारडीचं स्टेशन आहे तिथपर्यंत पुलाच्या खाली आपण कॉन्क्रीट रोड मंजूर केलेला आहे आणि या दोन्ही रोडचं डिझाईन नागपूर महानगरपालिकेने पुण्यातून भोसले नावाचे कन्सल्टंट आणले होते. त्यांची मदत घेऊन आपण त्याचा उत्तम डिझायनिंग पण केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागपूरकरता हे दोन्ही रस्ते अतिशय महत्त्वाचे आहेत. नागपूर शहरामध्ये रिंग रोड आपण पूर्ण केलेला आहे. त्या रिंग रोड करता पुन्हा 3600 कोटी रुपये सर्व्हिस रोड करताय पण आमच्या खात्याकडनं आम्ही मंजूर केले आहे. आजच मी पोलीस लाईन टाकळीपासून काटोल नाक्याच्या पलीकडचा उड्डाणपूल 600 कोटी रुपयाचा तोही पण मंजूर केलेला आहे. आज आपण जवळपास 3000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी आज त्याची घोषणा झालेली आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेची कामं आहे, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची कामं आहे आणि आत्ताच या ठिकाणी प्रेझेंटेशनमध्ये लता मंगेशकरच्या नावाने जे उद्यान माझ्या काळामध्ये मी पालकमंत्री असताना बांधलं गेलं, त्या ठिकाणी आता ॲडव्हेंचर स्पोर्ट देखील येतात आहेत. मला अजून एक निश्चितपणे आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला विशेषतः नागपूर शहर जे आहे हे रेल्वे लाईननी विभाजित झालेलं आहे आणि हे जे विभाजित झालं त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला क्रॉसिंग करण्याच्या खूप अडचणी होत्या. पूर्व नागपूरमध्ये, मध्य नागपूरमध्ये, उत्तर नागपूरमध्ये आणि त्यामुळे ही सगळी कामं आपण करण्याकरता बऱ्याच वेळा कृष्णाभाऊंनी याचा पाठपुरावा केला आणि या सगळ्या कामापासून
आज या लाईनला जोडणारे पूर्व नागपूरमधले पण 5-6 अंडरपास आहेत, ती सगळी आपण आपल्या ठिकाणी CRF फंडातून घेतली. खरं म्हणजे कृष्णाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे पूर्व नागपूरमध्ये पहिले एकही पूल नव्हता. आता सगळीकडे पूलच पूल झालेले आहे. आता टनेल करायची बाकी आहे. मला बाला बोरकरांनी मागणी केली जाता की इथून नेहरू पुतळ्यापासून जमिनीच्या खालून डायरेक्ट एअरपोर्टपर्यंत आणि दुसरी इकडे कृष्णाभाऊच्या घरापर्यंत करून द्या, म्हणजे मग कामं पूर्ण होतील. मी हे गमतीने म्हणतोय, म्हणजे एवढी कामं झाली आहे की कृष्णाभाऊंनी या पूर्व नागपूरचं चित्र बदललं. ज्या भांडेवाडीच्या डंपयार्डला दुर्गंधीमुळे आपल्याला त्रास होत होता, तिथे कृष्णाभाऊंच्या आग्रहाखातर जागतिक दर्जाचं सिम्बॉसिस इन्स्टिट्यूट आलं. तिथे 10,000 मुलं शिकतात आहेत आणि ही इथून शिकणारी मुलं विदेशात जाऊन मोठमोठे जॉब्स त्यांना मिळालेले आहेत. बाजूला आता पण नर्सिंग मुंगजी ही संस्था आणलेली आहे, KG to PG, त्याचं काम सुरू झालेलं आहे. एवढंच नाही तर आपण त्या ठिकाणी कचऱ्याला प्रक्रिया करणारा मोठा नेदरलँडमधली कंपनी आणली आणि आता लिगसी वेस्टवरही काम सुरू झालं. ऑक्टोबरमध्ये, येत्या फरवरीमध्ये, तो फेब्रुवारी समाप्त होण्याच्या पूर्वी त्याही प्रकल्पाचं उद्घाटन आपण करणार आहे. आज महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ज्या पाण्याच्या टाक्या बाकी होत्या त्या सगळ्या आज पूर्ण केल्या, त्याचंही आपण उद्घाटन केलेलं आहे. 24/7 पाणी देणारं नागपूर शहर हे देशातलं पहिलं शहर आहे, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. या ठिकाणी खाली रोड, वरती उड्डाणपूल, त्याच्यावरती मेट्रो आणि गड्डीगोदाम चौकात तर 4 लेन आहे. याचा एक रेकॉर्ड पार्टीमध्ये आपण बांधलेला हा पूल, त्याचबरोबर आपण कामठी रोडवर बांधलेला पूल आणि वर्धा रोडवरचा पूल यांनी एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केलेले आहे. या शहराला सुंदर करण्यामध्ये महानगरपालिका, NITच्या आज अनेक प्रकल्पाची आपण सुरुवात करतोय. उत्तम शिक्षणाची सोय, उत्तम या ठिकाणी स्वास्थ्यविषयक अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या. आत्ताच मी आलो होतो इथे, आपल्या याच रस्त्यावर कोणतं हॉस्पिटल आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल, देवडे हॉस्पिटल, ज्याचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली. आज त्याची मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी उभी झाली आहे. म्हणजे सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर 300 बेडचं हॉस्पिटल आपण पार्टीच्या भागात नेलेलं आहे. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कृष्णाभाऊंनी विशेषतः स्वामीनारायण मंदिराला जोडणारा रस्ता मंजूर करून आणलेला आहे. त्यांनी मागणी केली आहे की CRF मधून त्या रस्त्याकरता पैसे द्या. मार्च नंतर त्या रस्त्याकरता मी पैसे उपलब्ध करून देईन, असा विश्वास मी त्यांना देतो. आपल्या इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर कामं झाली आहे की मी भाग्यवान आहे की आतापर्यंत नागपूर शहरामध्ये, या लोकसभा क्षेत्रामध्ये 1.5 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त विकासाची कामं नागपूरकरांना मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे. हे शहर सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, हे स्मार्ट सिटी झालं पाहिजे आणि एवढंच नाही की इथल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. मला या ठिकाणी आनंद होतो आहे की पारडीच्या स्मार्ट सिटीमध्ये महानगरपालिकेने मोठी जागा बांधून ठेवली होती स्किल डेव्हलपमेंट करता. त्यावेळी ॲडव्हान्टेज विदर्भ याच्यातर्फे प्रयत्न झाले, टाटा कंपनीशी बोलणं झालं आणि महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आणि टाटा आणि आमच्या विदर्भ ॲडव्हान्टेज विदर्भ याच्या वतीने आता स्किल डेव्हलपमेंटच्या ट्रेनिंगचं मोठं सेंटर पुढल्या महिन्यामध्ये इथे सुरू होत आहे. हाही पण आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा विषय आहे. इथल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. एवढंच नाही तर या ठिकाणी उत्तम साफसफाई, उत्तम रस्ते असले पाहिजे. आमचं स्वप्न आहे की एक दिवस नागपूर शहराचे सगळे रस्ते असे होतील की पावसाळ्यामध्ये एकही गड्डा दिसला नाही पाहिजे. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकाराने आम्ही कामं करत आहोत, एक दिवस नक्की हे चित्र आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. आज या शहरामध्ये जी प्रकल्प होती ती सगळी अनेक पूर्ण झाली. अनेक मार्केट आपण आता उभे करतो. या ठिकाणी फ्रूट्स मार्केट असतील, व्हेजिटेबल मार्केट असतील, मटन मच्छी मार्केट असतील, त्याबरोबर उत्तम गार्डन, गरीब लोकांकरता फूड कोर्ट, पारडीला आपण मोठं मार्केट मंजूर केलेलं आहे. त्याही कामाला आपण लवकर सुरुवात करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये हे जे
आपला सेंट्रल ॲव्हेन्यूचा जो रोड आहे, ज्याच्यावर सध्या गड्डे पडलेले आहेत, तो कॉन्क्रीटचा झाल्यामुळे या भागातल्या लोकांची जी अनेक दिवसाची मागणी आहे ती पूर्ण होणार आहे. खरं म्हणजे लिस्ट खूप मोठी आहे आणि सगळ्याच कामाचं बोलण्याकरता वेळ पण नाही आहे. पण बऱ्याच कामाची फिल्म पण आपण बघितली आणि आज अनेक वक्त्यांनी पण यातून अनेक प्रकारची आपल्या याच्यात भाषणात सांगितली आहे. या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी जी मागणी केली की कळमनापासून तर कामठीपर्यंत हा जुना रस्ता मी पीडब्ल्यूडी मिनिस्टर होतो त्या काळामध्ये बांधला, त्याला यावेळी सीआरएफमधून 30 कोटी दिलेले आहेत. बावनकुळे साहेबांनी म्हटलं की अजून 40 कोटी द्या. त्यांनी पूर्ण एस्टिमेट तयार करावं. मार्च नंतर त्या रस्त्याकरताही पण मी निधी उपलब्ध करून देईल असा विश्वास त्यांना देतो. मला आनंद आहे की आज नागपूर शहरामध्ये निरनिराळ्या कॉर्पोरेशन, NIT, NHI, PWD या सगळ्यांच्या यांनी अनेक कामं झाली. आदरणीय शिवेंद्रराजे इथे आहेत. देवेंद्रजींनी पण आपल्या अर्बन डिपार्टमेंटकडून PWDकडनं आपल्या शहराकरता काही उड्डाणपूल मंजूर केलेले आहेत. खरं म्हणजे याची लिस्ट खूप मोठी आहे आणि आज 4 वाजता आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे आजच सगळे कार्यक्रम करून घेण्याची संधी आहे. मलाही पण दिल्लीला जायचं आहे, पार्लमेंट सुरू आहे आणि 6 वाजता दिल्लीला एका मोठ्या कार्यक्रमाकरता पोहोचायचं आहे, त्यामुळे वेळ पण बराच झालेला आहे. पण मी एवढंच गोष्ट तुम्हाला सांगेन की पूर्व नागपूरच्या एवढे मोठी कामं जी होत आहेत, या यशाचे खरे शिल्पकार कोणी असतील तर आमदार कृष्णाभाऊ खोपडे आहेत. त्यांनी या मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा केला आणि ते सगळं निधी खिचून आणला आणि हे सगळी कामं करून या पूर्व नागपूरचं भविष्य त्यांनी बदलवलं. जरी कृष्णाभाऊंनी आणि आम्ही सगळ्यांनी परिश्रम केले असले तरी या बाबतीमध्ये हे सगळं आम्ही याकरता करू शकलो की पूर्व नागपूरच्या आणि नागपूरच्या जनतेने आमच्यावर विश्वास व्यक्त केला, आमच्यावर प्रेम व्यक्त केलं आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना त्यांनी निवडून दिलं, आमच्या हातात शक्ती दिली. आणि त्यांनी जर ही शक्ती दिली नसती तर ही काम करण्याची संधीच आम्हाला मिळाली नसती. आणि म्हणून या यशाचं श्रेय देणारे नागरिक हे पूर्व नागपूरचे सगळे नागरिक, यांच्याशिवाय हे श्रेय अपुरं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आज जेवढी कामं झाली एवढी आहे की ती आता भाषण द्यायला सुरुवात केली अजून 2 तास लागतील. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज जी काही कामं झाली ये तो केवल न्यूजरील है, असली फिल्म शुरू होना बाकी है. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असाच राहिला तर यानंतर अजून अनेक कामं आहेत. मेट्रो तिथपर्यंत गेली, नवीन रिंग रोडवर फ्लॅश चार्जिंग बस आता सुरू होणार आहे, नवीन एअरपोर्ट निर्माण होणार आहे, 2 रेल्वे स्टेशन अजनी आणि याचं मोठं 5 स्टार रेल्वेनं काम जोरात सुरू आहे. जेल ट्रान्सफर या ठिकाणी खूप मोठं जगातलं सुंदर अशा प्रकारचं स्थान त्या ठिकाणी आपण निर्माण करणार आहे. आणि अनेक अशी कामं आहेत की ज्या सगळ्या कामामुळे नागपूरला भारतातच नाही तर जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा जो आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे ते नक्की आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यात तुमचं प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या सगळ्यांबरोबर राहतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा कृष्णाभाऊंचे पण अभिनंदन करतो, जयस्वाल साहेबांनाही पण धन्यवाद देतो. हा उत्तम पूल झालेला आहे, मी बघितला आहे, लाईट फार सुंदर लागलेले आहे. आणि आज बावनकुळे साहेबांनी पण हरिहर मंदिराला पण तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचंही पण मनापासून अभिनंदन करतो. हे बाजूला एक मार्केट आहे, हे आता चौधरी साहेब केव्हा त्याच्यावर करत असतील तर मार्केट करा, नाही तर कारवाई करा. मला लोकांना उत्तर द्यावे लागतात आजकाल. हे करणारे मार्केट जे तयार करते माझे मित्र आहेत आणि मग लोकांना वाटतं का हे होत नाही म्हणजे गडकरी साहेबांनी स्टे दिला असेल. तेव्हा हे इथेही मोठं मार्केट निर्माण होणार आहे. एकंदरीतच पूर्व नागपूर ह्या लखडगंजमध्ये पोलीस स्टेशन होतं, त्या बळवंतराव ढोबळेंचं तिथे आराम मशीन होती, कसा रस्ता होता. बावनकुळे साहेब पालकमंत्री होते, देवेंद्रजींनी बावनकुळेजींनी उत्तम पोलीस स्टेशन बनवलं, पोलीसचे क्वार्टर बनवले आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा तो परिसर तयार केला. म्हणजे
पूर्व नागपूरची गल्ली न गल्ली आता बदललेली आहे. त्यामुळे मी पण लवकरच आता पश्चिम नागपुरातून पूर्व नागपुरात राहायला येणार आहे. एवढं चांगलं केलं त्यामुळे माझं काही तिकडे मन नाही लागत. मी फरवरी महिन्यामध्ये महालात पुन्हा राहायला येणार आहे. कारण या ठिकाणी जन्म झाला त्याच ठिकाणी राहणं आणि आनंदात आपल्या सगळ्यांच्या सहवासात राहणं हे भाग्य आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.